हॅलो एव्हरीवन, मी तृप्ती. माझ्या आसपास आणि खास लोकांना सावध करण्यासाठीचा हा व्हिडिओ. म्हणजे समजा आपल्या पाकिटातले 2-3 हजार रुपये हरवले तर साहजिकच आपल्याला वाईट वाटेल किंवा आपण ते शोधण्याचा प्रयत्न करू. म्हणजे कुठे ठेवले होते, कशात ठेवले होते, आपण कुठे गेलो होतो, कोणाला विचारावं म्हणजे आपल्याला ते पैसे परत मिळतील. अशा वेगळ्या प्रकाराने आपण ते शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जगात असा कुठलाच माणूस नसेल ज्याच्या कष्टाचे पैसे हरवले किंवा चोरीला गेले तर त्याला वाईट वाटणार नाही. म्हणूनच आपल्या कष्टाच्या पैशांना कोणी हात लावता कामा नये याच्यासाठीचा हा व्हिडिओ. हे आधुनिक जग आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या या युगात सगळ्यांनाच ऑनलाईन येणं गरजेचे. जर नाही आलो तर आपण काळाच्या मागे पडू याची भीती सगळ्यांनाच असते. आणि म्हणूनच आपण ऑनलाईन गोष्टींचा वापर करताना तेवढं अवेअर असणंही गरजेचं आहे. कारण आपल्यासोबत फक्त 2 गोष्टींमुळे स्कॅम होऊ शकतो. एक म्हणजे अवेअरनेसची कमतरता आणि दुसरी म्हणजे लालच. म्हणतात ना, लालच बुरी बला आहे, त्यासारखं. त्यातला प्रकार म्हणजे OTP, वन टाइम पासवर्ड. म्हणजे बनवताना हा खूप विचार करून बनवला गेलेला आहे. तो आपल्या सेफ्टीसाठी, की जर कोणाला युजर आयडी आणि पासवर्ड जर माहिती झाला तर विदाऊट OTP कुठलंही ट्रान्झॅक्शन किंवा कुठलीही ऍक्टिव्हिटी सक्सेस होणार नाही. याच्यासाठी OTP बनवला गेला. पण लोकांनी याच्यातही फ्रॉड करायला सुरुवात केली. आपल्या सगळ्यांना माहिती की डू नॉट शेअर OTP, पण तरीही आपल्यासोबत असं काय होतं की आपण OTP प्रोव्हाइड करतो. तर बँकेतून आपल्याला असा फोन आला की तुमचं KYC पेंडिंग आहे आणि OTP द्या, तर आपण असं कधीच करणार नाही. पण जर असा फोन आला की तुमचं बँक KYC पेंडिंग आहे आणि त्याच्यामुळे तुमची या महिन्याची सॅलरी तुमच्या बँक अकाउंटला येणार नाही आणि अकाउंट फ्रीज केल्या जाईल, आणि हा कॉल महिन्याच्या 30 किंवा 31 तारखेला किंवा शनिवारी ऑफिस आवर्स संपण्याच्या अगोदर आला तर साहजिकच आहे आपणही आपल्या गडबडीत असणार, आपण आपल्या जॉबच्या कामाच्या ह्याच्यात व्यस्त असणार आणि त्याच्यातून आपल्याला बँकेत व्हिजिट द्यायला वेळ नसणार आणि या गडबडीत आपण OTP प्रोव्हाइड करतो आणि समोरचा आपलं बँक अकाउंट खाली करतो. ही लोक एवढी ट्रेन आणि वेल ऑर्गनाइज असतात की आपल्याला कुठेच वाटणार नाही की आपल्यासोबत फ्रॉड होते. तुमचं डेबिट कार्ड एक्सपायर होते, तुमचं क्रेडिट कार्ड एक्सपायर होते, असे वेगळ्या प्रकारची कारणं देऊन ती लोक एनी हाव आपल्याकडून OTP काढून घेतात. आणि समोरच्याने त्यांना काहीही बोललं किंवा शिव्या दिल्या तरी त्यांना काहीही फरक पडत नाही, कारण त्यांना फक्त आणि फक्त OTP मिळवायचा असतो. माझ्या सासूबाईंना कोरोना काळात एका अननोन नंबरवरून कॉल आला आणि त्यांना विचारलं गेलं की तुमच्या मोबाईलवर मेसेज आलाय, त्या मेसेजमधले नंबर आम्हाला सांगा म्हणून. तर सुदैवाने त्यांना टेक्स्ट मेसेज ओपन करता आलं नाही आणि दुसरा कॉल येईपर्यंत त्यांना ह्या सगळ्याचं अवेअरनेस आलं होतं की OTP आपण जर दिला तर आपल्या अकाउंटवरचे पैसे जातात. आणि दुसरा कॉल जसा आला तसं त्यांनी सणसणीत अस्सल मराठीतून 2 शिव्या दिल्या आणि मुर्द्या तुला कोरोना झाला ह्या नवीन शिवीचं इनॉग्रेशन केलं, तरी सुद्धा तो एकच गोष्ट बोलत होता, OTP दे दो ना. शेवटपर्यंत तो हेच बोलत होता की कोडो कोडो क्या कर रही है, तेरा पैसा गया. म्हणजे अशा माणसांना कशाचाच फरक पडत नाही आणि त्यांच्यासोबत जास्त कॉलवर बोलणं किंवा आपलं ज्ञान त्यांना देणं हे चुकीचंच आहे. सो कॉल लगेच डिस्कनेक्ट करा, OTP त्यांना शेअर करू नका. दुसरं आहे डुप्लिकेट लिंक. म्हणजे हे सगळ्यांनाच आलं आहे की आपल्या व्हॉट्सअपवर एक लिंक येते, त्या लिंकवर ओपन केलं की एक स्पिन येतं, त्या स्पिनवर आपण टच केलं की तो ॲरो वेगळ्या गोष्टींवर फिरतो आणि आपल्याला मोबाईल, गाडी, गोल्ड असं काहीतरी फ्रीमध्ये मिळणार असं येतं. आणि मग आपल्याला सांगतात की तुम्हाला हे टास्क कंप्लीट करावे लागतील, तुमची स्वतःची इन्फॉर्मेशन भरून घेतात आणि शेवटी परत सांगतात की हा मेसेज तुम्ही, ही लिंक तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमच्या कॉन्टॅक्टमधले 10 लोकांना शेअर करा. तर अशा गोष्टीतून काहीही फ्री मिळत नाही, पण आपण आपले डिटेल्स आणि आपल्यासोबत आपल्या कॉन्टॅक्टमधले असलेल्यांची सुद्धा डिटेल्स त्यांना प्रोव्हाइड करतो. तर अननोन नंबरवरून आलेल्या लिंक किंवा आपल्या कोणीतरी पाठवलेल्या लिंक ओपन करू नका. अननोन फाईल्स ओपन करू नका. APK फाईल डाउनलोड करू नका तुमच्या मोबाईलमध्ये, कारण या फाईल डाउनलोड केल्यानंतर आपल्या मोबाईलचा सगळा ॲक्सेस समोरच्याला जातो आणि त्याला OTP मागायची गरज लागत नाही. समोरच्याला ॲटोमॅटिकली आपल्या मोबाईलमधलं सगळं दिसत असतं. लक्षात ठेवा, फ्रीमध्ये कोणीच काहीच देत नसतं, त्याच्यामुळे फ्रीच्या फ्रॉडमध्ये अडकू नका. अजून एक प्रकार म्हणजे वॉयलेट. म्हणजे स्वतःचे पैसे समोरच्याच्या अकाउंटवर पाठवतात आणि कॉल करून म्हणतात
की चुकीने माझे पैसे तुमच्या अकाउंटवर आलेले आहेत, बहिणीचं लग्न आहे किंवा आईचं ऑपरेशन आहे, हॉस्पिटल इमर्जन्सी, असं काहीही सांगतात आणि आपल्याला एक लिंक पाठवतात किंवा स्कॅन पाठवतात आणि त्याच्या थ्रू आम्हाला पेमेंट करा अशी रिक्वेस्ट करतात आणि आपण ही दयाभावना दाखवतो, त्यांना ते पेमेंट करतो. त्यांनी जसं सांगितलंय त्या पद्धतीने आपण पेमेंट करतो आणि त्या लिंक थ्रू किंवा त्या स्कॅन थ्रू आपले सगळ्या डिटेल्स समोरच्याला जातात. अजून एक प्रकार म्हणजे जॉब ऑफर किंवा वर्क फ्रॉम होम. आपल्याला नॅशनल किंवा इंटरनॅशनल एक कॉल येतो किंवा मेसेज येतो किंवा मेल येतो, वर्क फ्रॉम होमची ऑफर ठेवतात, प्रॉपर इंटरव्ह्यू होतो, भलं मोठं इयरली पॅकेज ठरतं, जॉईनिंग होते, बँक अकाउंटच्या डिटेल्स घेतात, 1 महिन्याची सॅलरी आपल्या अकाउंटला जमा पण करतात आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ही चुकी केली आहे, एकतर याचे पैसे भरा किंवा मग जॉब सोडा असं सांगतात. सुरुवातीला ही रक्कम कमी असते म्हणून आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही आणि आपण ती रक्कम भरायला तयार होतो कारण आपल्याला इयरली पॅकेज दिसत असतं आणि हळूहळू आपण त्या ट्रॅपमध्ये अडकत जातो. वर्क फ्रॉम होममध्ये नटराजच्या पेन्सिलचं पॅकेजिंग करणं किंवा अगरबत्तीचं पॅकेजिंग, मेणबत्त्यांचं पॅकेजिंग, असे भरपूर प्रकार आहेत आणि त्याच्यातून आपण कुठेतरी एक मेसेज बघतो, यूट्यूबवर काहीतरी बघतो आणि त्याच्यानुसार आपण रिक्वेस्ट टाकतो आणि मग ते बेसिक आपली इन्फॉर्मेशन भरून घेतात आणि तुम्हाला हे काम करण्यासाठी आमचं रॉ मटेरियल आम्ही तुम्हाला पाठवतो, तुम्ही पॅकेजिंग केलेलं मटेरियल पण आम्हीच घेणार असं आपल्याला प्रॉमिस करतात आणि जेव्हा आपली ही प्रोसेस सगळी कंप्लीट होईल, म्हणजे आपलं माइंडसेट होईल की हां आपण आता कामाला सुरुवात करणार आहोत, अशा वेळेस ते म्हणतात की आम्ही आमचा माल पाठवतो पण त्या बदल्यात तुम्हाला एक 5,000 किंवा 10,000 रुपये ॲडव्हान्स म्हणून आमच्या मटेरियलसाठी ठेवावे लागतील. आणि बऱ्याचदा काही स्त्रिया, काही लोक या गोष्टीला तयार पण होतात, ते ॲडव्हान्समध्ये भरतात आणि आपल्यासोबत म्हणजे फसवणूक होते. कारण विचार करा ना, एक नटराज ही खूप मोठी कंपनी आहे, कुठे कंपनी आहे आणि कुठे आपण बसलेलो असतो आणि फक्त एवढा एखादा बॉक्स किंवा पॅकेजिंगसाठी ते आपल्याकडे पाठवतील का, त्यांची कॉस्टिंग वगैरे ह्या गोष्टीचा आपण विचार सारासार करायला हवा. अजून एक प्रकार आहे तो म्हणजे टेलिग्राम ग्रुप स्कॅम. या स्कॅममध्ये तरुण पिढी ही खूप अडकत चालली आणि विशेष करून ज्यांना कामाची गरज आहे अशा लोकांचा ते डेटा कलेक्ट करतात आणि त्यांना मिस कॉल देतात किंवा व्हॉट्सअपवर मेसेज पाठवतात की पार्ट टाइम वर्क फ्रॉम होम जॉब, अर्न 20K to 35K. म्हणजे आणि त्याचे डिटेल्स दिलेले असतात की फक्त ब्लॉगर्सला किंवा यूट्यूबर्सला तुम्ही रेटिंग करायचं आहे किंवा एखाद्या हॉटेल्सला रेटिंग करायचं, एखादी डिश असेल त्याला रेटिंग करायचे आणि आपल्याला ते सुरुवातीला वाटते की अरे वा हे तर सोपं आहे, आपण हे करू शकतो, पार्ट टाइम करू शकतो, तर त्या ह्याच्यात अडकत जातो. आणि अडकत कसं जातो तर सुरुवातीला हे 1-2 व्हिडिओज पाठवतात किंवा 1-2 लिंक पाठवतात, त्या लिंकवर आपण क्लिक करतो आणि ते सांगतात की ह्याच्यावर लाईक केलं, नो नीड टू म्हणजे सगळा व्हिडिओ बघायची गरज नाहीये, तुम्ही फक्त लाईक करा आणि त्याचे स्क्रीनशॉट पाठवा. आणि आपण तसंच करतो, स्क्रीनशॉट पाठवतो. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर ते सांगतात की तुम्ही ह्या नावाचं टेलिग्राम ग्रुप सर्च करा, त्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला रिसेप्शनिस्ट भेटते, त्या रिसेप्शनिस्टला ते स्क्रीनशॉट पाठवा. मग आपण त्या टेलिग्राम ग्रुप सर्च करतो, रिसेप्शनिस्टला स्क्रीनशॉट पाठवतो आणि त्या स्क्रीनशॉट बघून त्या ग्रुपवरची एक महिला आपल्याला आपलं बँक अकाउंट मागते आणि इमिडिएटली रेटिंग जसं ठरलेलं आहे, म्हणजे जर समजा 50 रुपये ठरले असतील एका ह्याचे, तर 100 रुपये प्रमाणे इमिडिएट आपल्या अकाउंटला ते पैसे ट्रान्सफर करतात. आणि मग पुढचा टास्क, पुढे अजून 1-2 रेटिंग द्यायला सांगणं, परत 1-2 स्क्रीनशॉट पाठवायचे, परत आपल्याला ते पैसे पाठवत राहणार. असं करत करत आपल्याला त्या गोष्टीची सवय लावतात. असं करत करत तुम्हाला दुसऱ्या ग्रुपमध्ये शिफ्ट केलं जातं, तिथे क्रिप्टो करन्सीचं अकाउंट ओपन करायला सांगतात. जे फेक असतं त्यांनीच बनवलेलं असतं, तेच मॅनेज करत असतात आणि इथे मग प्रीपेड टास्क खेळायला सांगतात. आणि ऑलरेडी तुम्ही जर एक 700-800 रुपये कमवलेले असतील तर कमीत कमी प्रीपेड टास्क 1000 रुपयाचा असतो आणि आपण असा विचार करतो की 1000 रुपये आहेत, ऑलरेडी आपण 750-800 कमवलेले आहेत, तर मग थोडेसे लावायला काय हरकत आहेत, कारण यातून पैसे मिळणारच आहेत. आणि होतंही तसंच की ते पैसे 1000 रुपये लावलेले असतात आणि त्या लावलेल्या पैशांवर तुम्हाला लगेच 1500 रुपये रिटर्न पण मिळतात. आणि त्याच्यानंतर पुढच्या लेवलमध्ये मग जास्त पैसे गुंतवायला सांगतात. जास्त पैसे गुंतवल्यानंतर परत असं सांगतात की तुम्ही 180 सेकंदामध्ये तुम्ही हे बाय करायला हवं. आणि परत थोड्या वेळाने एक मेसेज येतो की
कोणीतरी 2 लोक असे आहेत, म्हणजे 4 जणांचा ग्रुप असेल तर कोणीतरी 2 लोक असे आहेत ज्यांनी हा गेम चुकीचा खेळ आहे, म्हणजे वेळ खूप लावलेला आहे, त्याच्यामुळे तुमचे सगळे पैसे जाण्याची शक्यता आहे. आणि मग परत बाकीच्यांचे मेसेज येतात की कोण आहे असं क्युरिओसिटी क्रिएट करतात आणि मग त्याच्यात तुमचं आणि बरोबर अजून दुसऱ्या कोणाचं तरी नाव येतं. म्हणजे ही ग्रुपवरची जी लोक आहेत जे आपल्यासोबत असतात ती त्यांचेच मॅनेज केलेले लोक असतात आणि तेच आपल्याला हे करत असतात, आपल्या माइंडशी खेळत असतात. आणि मग तुमच्यासोबत अजून एक कोणतरी आहे तर आपल्याला पण वाटतं की हा म्हणजे आपल्यासोबत पण अजून कोणतरी आहे. आणि मग ऑप्शन दिला जातो की मर्चंटला आम्ही विचारून सांगतो की मर्चंट ह्याच्यावर काय सोल्युशन काढतो. मग परत थोड्या वेळाने मेसेज येतो की मर्चंटने फाईन भरायला सांगितलंय. मग परत बाकीचे ग्रुपवाले इन्सिस्ट करतात की ॲटलिस्ट तुम्ही लकी आहात की ॲटलिस्ट मर्चंटने तुम्हाला चान्स दिलेला आहे पुढे खेळण्याचा, तर फाईन भरा. आणि मग तुमच्या सोबतची जी असते जिला फाईन बसलेला असतो असं दाखवलं गेलेलं असतं, तीही व्यक्ती म्हणते की हो माझ्यामुळे जर बाकीच्या ग्रुपमधल्यांचं नुकसान होत असेल तर मी ते भरायला तयार आहे. आणि मग तुम्हालाही तयार केलं जातं. त्याच्यात 2-2.5 लाख रुपये गुंतवावे लागतात आणि परत तो फाईन भरल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस म्हणजे पेमेंट हँडलिंग टॅक्स किंवा असे फाईन ह्या बऱ्याचशा गोष्टींची मागणी केली जाते आणि तुमच्याकडून वेगळ्या वेगळ्या प्रकाराने पैसे काढून घेतले जातात. आणि सांगतात पण की तुम्हाला हे कंप्लीट केल्यानंतर हे पैसे तुम्हाला परत मिळतील, विथ इंटरेस्ट मिळेल. आणि आपण त्या होप्सवर बसलेले असतो की हा कधीतरी आपला पैसा अडकलेला आहे तो निघेल. आणि या गोष्टी करताना आहे ना, आपल्या जवळचे पैसे संपले तर आपण लोन घेतो, मित्रांकडून उसने मागतो, अशा वेगवेगळ्या प्रकाराने पैसे जमवतो, त्यात गुंतवतो आणि परत खूप उशीर झालेला असतो, आपले पैसे खूप त्याच्यात गुंतलेले असतात. जर आपण मागे फिरायचं म्हणलं तर आपल्याला ते धमक्या देत असतात की तुम्ही मागे फिरायचा विचार केला तर तुम्ही फ्रॉड आमच्यासोबत केलाय आणि आमच्या सगळ्यांचं नुकसान केलं, ह्याच्यासाठी आम्ही तुमच्यावर केस करू. आणि ह्या गिल्टमध्ये कदाचित आपण घरच्यांना शेअर नाही करू शकत किंवा दुसऱ्या कोणाला आपण काही बोलू शकत नाही. आणि बऱ्याच जणांनी सुसाईड अटेम्प्ट केलेले आहेत किंवा डिप्रेस झालेले आहेत. तर अशा कुठल्याही गोष्टीमध्ये किंवा कुठल्याही स्कीममध्ये जर पैसे गुंतवले असतील, गुंतवत असाल, गुंतवायचा विचार करत असाल तर थांबा, इथेच थांबा, योग्य वेळ आहे. स्कॅममध्ये अशा फ्रॉडमध्ये अडकू नका. हे सगळं टेलिग्राम ग्रुपवरती का होतं? कारण तुम्ही टेलिग्रामवरती अनलिमिटेड लोकांचा ग्रुप बनवू शकता, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला समोरच्या व्यक्तीची कुठलीच इन्फॉर्मेशन, युजर आय डी सोडला तर कुठलीच इन्फॉर्मेशन मिळू शकत नाही आणि तो युजर आय डी तुम्ही कधीही चेंज करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अकाउंट डिलीट, हिस्ट्री डिलीट, काहीही त्याचा प्रूफ राहत नाही. आणि म्हणूनच ही लोक टेलिग्रामचा वापर करतात. ही लोक आपल्यातल्या आपल्यातच चेन बनवून पैसे रोटेट करत असतात. म्हणजे जी रिसेप्शनिस्ट आहे ती आपल्याला दुसऱ्या ग्रुपमधल्या आपल्यासारख्याच कोणाचा तरी डिटेल्स देते आणि त्या अकाउंटला पैसे पाठवायला सांगते आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून अपडेट करायला सांगते. जसाही तिच्याकडे स्क्रीनशॉट येतो तशीच ती क्रिप्टोच्या जी त्यांचीच वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर अपडेट करतात आणि त्या अपडेट केल्यानंतर आपल्याला ते समोर दिसतं. म्हणजे आपल्याला असं वाटत असतं, आपल्याला असा भास होत असतो की हे आपले पैसे आपल्या समोर दिसत आहेत, आपण काढू शकतो. पण तसं नसतं, ते त्यांनीच मॅनेज केलेले असतात. आणि हे सगळं ॲट द एंड ती लोक क्रिप्टोमध्ये कन्वर्ट करतात किंवा फॉरेन एक्सचेंजमध्ये आपला पैसा एक्सचेंज करून घेतात. हा विषय खूप मोठा आहे की खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लोकांची फसवणूक होती. तर याचे उर्वरित प्रकार आणि याच्यापासून वाचण्यासाठी आपण सावधानता काय बाळगावी, आपण काय करायला हवं, सायबर क्राईममध्ये आपण कंप्लेंट करायची की नाही, आणि कंप्लेंट केल्यानंतर पोलीस घरी येतात का, रिकव्हरी रेट काय आहे, अशा वेगळ्या वेगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पार्ट 2 मध्ये बघायला मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही या गोष्टींची माहिती मिळेल. आणि नक्कीच सावध राहा, सतर्क राहा. थँक्यू.